सिटीनं लोकमत आणि एक मोठी बातमी हाती येते। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे। या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी। गेल्या काही दिवसात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होतीये। धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी होतीये। धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावं अशी मागणी केली जाते। या सगळ्याच्या दरम्यान छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे एकमेव असे नेते आहेत ज्यांनी एकदा नाही तर दोन वेळेला धनंजय मुंडे यांची बाजू लावून धरली। चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणं योग्य नाही असं त्यांनी म्हटलं आणि छगन भुजबळ यांच्या या विधानाच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी घेतलेली छगन भुजबळ यांची भेट ही अतिशय महत्त्वाची मानली जाते। तर आपण ही दृश्य पाहतो आहोत। उद्धव ठाकरे यांची बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या इथे पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे पोहोचले आहेत। त्यांच्यासोबत शिवसेनेचे काही प्रमुख नेते उपस्थित आहेत। सुभाष देसाई आणि अन्य काही नेते आहेत। या स्मारकाचं काम सध्या अंतिम टप्प्यात आहे आणि या स्मारकाचं काम कुठपर्यंत झालं आहे, कोणत्या गोष्टी अद्यापही बाकी आहेत याची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, संजय राऊत, दिवाकर रावते यांच्यासह अन्य काही नेते इथे पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे। आपण ही काही क्षणांपूर्वीची दृश्य पाहतो आहोत। बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं काम हे अंतिम टप्प्यात आहे, जवळपास पूर्ण होत आहे आणि अशात स्वतः उद्धव ठाकरे या स्मारकाच्या कामाची पाहणी करण्यासाठी पोहोचले आहेत। आणखीन एक महत्त्वाची बातमी हाती येते। मनोज जरांगे यांची प्रकृती काहीशी बिघडल्याचं कळत आहे। आज जालन्यातल्या जनआक्रोश मोर्चात सहभागी होण्यासाठी मनोज जरांगे पोहोचले होते। त्यांनी माध्यमांशी बोलतानाही यापूर्वी सांगितलं होतं की माझी तब्येत बरी नाही, मला डॉक्टरांच्याकडे जायचं आहे तपासणीसाठी आणि आता जी माहिती मिळते त्यानुसार मनोज जरांगे यांची तब्येत बिघडल्याचं कळत आहे। सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सिद्धार्थ, पाटील यांची आज बिघडली होती, त्यामुळे आता त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या दवाखान्यात आणून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। आता बघू शकतो आपण हे डॉक्टर त्यांच्या तपासण्या करतायत आणि जालन्याच्या मोर्चामध्ये ते सामील होताना त्यांची तब्येत त्यांना अस्वस्थ वाटत होती। मात्र लोक खूप जमलेले आहेत आणि लोकांसोबत जायला पाहिजे म्हणून ते चालत कसे बसे आले। मात्र नंतर शेवटी लोकांमध्ये बसून त्यांनी फक्त सभा ऐकली, कारण उभं राहणं त्यांना शक्य नव्हतं म्हणून त्यांनी भाषण सुद्धा त्या ठिकाणी केलेलं नाही। तर नेमकं आता काय झाले ते डॉक्टरांची तपासणी झाल्यानंतर आपल्याला कळेल। मात्र कदाचित डॉक्टर त्यांना 8 ते 10 दिवस आरामाचा सल्ला सुद्धा या ठिकाणी देऊ शकतील। नेमकं त्यांना काय झालंय हे आता डॉक्टरांशी बोलल्यानंतर कळेल। सिद्धार्थ, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आपण काही वेळापूर्वीची ही दृश्य पाहतो आहोत। संभाजीनगरमध्ये त्यांना एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे आणि मनोज जरांगे यांच्या तातडीनं काही तपासण्या केल्या जाणार आहेत। तसंच त्यांना सलाईनसुद्धा लावली जाते। मनोज जरांगे यांची प्रकृती तुर्तास बरी नाही, त्यांना प्रचंड थकवा जाणवतोय। आज सकाळी जालन्यातल्या मोर्चाला उपस्थित राहण्यासाठी मनोज जरांगे पोहोचले होते, पण त्यांनी माध्यमांशी बोलतानाही सांगितलं की माझी क्षमता आत्ता तेवढी नाही। सिद्धार्थ गोदाम
आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सिद्धार्थ, संभाजीनगरमधल्या कुठल्या रुग्णालयात जरांगे यांना दाखल करण्यात आलं आहे? डॉक्टरांनी प्राथमिक तपासण्या पूर्ण केलेत. काय म्हणणं आहे डॉक्टरांचं? नेमकं काय झालंय त्यांना? मिलिंद, अजून तपासण्यात चालू आहेत. गॅलेक्सी खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर या ठिकाणी तपासण्या केल्या जात आहेत. आपण बघतोय डॉक्टर चावरे त्यांचे नेहमीचे डॉक्टर आहेत. त्यांच्या बीपी, शुगर सगळ्या गोष्टी ते आता तपासतायत आणि नेमकं का विकनेस आलेला आणि त्यांना भोवळ वगैरे मोर्चामध्ये चालताना आली होती त्यावेळेस इतर लोकांनी त्यांना सावरलं. मात्र ते कसेबसे चालत मोर्चा त्यांनी पूर्ण केला, सभा पूर्ण ऐकली. मात्र त्यानंतर अस्वस्थ वाटत असल्यामुळे त्यांनी भाषण करण्यास सुद्धा टाळाटाळ केली. कारण वारंवार सभेमध्ये भाषण करा असा लोकांचा आग्रह होता. मात्र त्यांना चालणे आणि उभं राहणं शक्य नसल्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी भाषण सुद्धा करणं टाळलेलं आणि सभा संपल्यानंतर ते थेट छत्रपती संभाजीनगरच्या लक्ष्य हॉस्पिटलमध्ये आलेले आहेत आणि डॉक्टर चावरे जे त्यांचे नेहमीचे डॉक्टर आहेत ते त्यांच्यावर तपासण्या करून नेमकं आता मेडिसिन्स काय देतील किंवा त्यांच्या काय अजून तपासण्या आहेत का हे पाहावं लागेल. कारण त्यांचं ब्लड सुद्धा घेतलेलं आहे आणि त्यांचा बीपी, शुगर सगळ्या गोष्टी या ठिकाणी तपासलेल्या आहेत. विकनेस आहे का, भोवळ का आली अशा पद्धतीच्या डॉक्टर या ठिकाणी त्यांना विचारणा सुद्धा करतात. निश्चित सिद्धार्थ, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.